नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश कानडे, छत्रपती संभाजीनगर येथे वैद्यकीय व्यवसाय करतो. 21 जून हा दरवर्षी जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना ही निरोगी वार्धक्यासाठी योग ही आहे. नियमित योग केल्याने शरीर प्रकृती स्वस्थ राहते व वेगवेगळ्या विविध आजारांवर नियंत्रण होण्यासाठी मदत होते. मधुमेह हा सर्वसाधारणपणे आढळणारा आजार आहे. ह्या आजाराला नियंत्रित करण्यासाठी योग हे खूप उपयुक्त ठरतात. तर आज आपण काही योगांसंबंधी माहिती घेऊया ज्यांचा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी फायदा होतो. वज्रासन. वज्रासन हे असे आसन आहे की जे जेवण झाल्यानंतर पण आपण करू शकतो. या आसनासाठी आपण दोन्ही गुडघ्यावर बसावे आणि आपले नितंब जे आहेत ते आपल्या पायावर स्थिरावतील असे पाहावे. त्यानंतर पाठीचा मणका ताठ असावा, नजर समोर असावी. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवून दीर्घ आणि नैसर्गिकरित्या श्वास घ्यावा. लक्ष सर्व श्वासांवर केंद्रित करावं. ही स्थिती अंदाजे 15-20 सेकंद धरून वारंवार करावी. We carry a lot of stress in our shoulders. Try to relax them. Try to slowly relax your lower body. This posture aids digestion and reduce any stress that you are carrying. And now gently open your eyes and come out of the posture. या आसनामुळे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी बऱ्याच प्रकारे मदत होते, जेणेकरून स्वादुपिंडाचे कार्य स्थिर होते, पचनसंस्था सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते. प्राणायाम. प्राणायाम हा आपण योगाचाच एक प्रकार आहे आणि रक्तशर्करा आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. प्राणायाम योग्य रीतीने आणि तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास त्याचे खूप फायदे आहेत. तर प्राणायाम कसा करावा हे आपण पाहूया. प्राणायाम करताना पद्मासनामध्ये बसावे, खांदे सरळ ठेवावेत, पाठ सरळ ठेवावी आणि आरामात बसावे. त्यानंतर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यावा. दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास थोडा वेळ रोखून धरावा, ज्याला कुंभक असे म्हणतात. त्यानंतर डावी नाकपुडी बंद आणि उजवी नाकपुडी खुली करून त्याद्वारे संथ श्वास सोडावा. ही क्रिया परत डावी नाकपुडी बंद, उजवी नाकपुडी बंद याप्रमाणे अल्टरनेट करावी. 10 ते 15 मिनिट अनुलोम विलोम केल्यानंतर त्याचे फायदे आपल्याला दिसून येतील. तर याचे फायदे काय होतात? तर याचे फायदे रक्तदाब नियंत्रण, रक्तातील साखरेचे संतुलन, हृदयाची गती नियमन करणे, फुफ्फुसाची ताकद वाढवणे आणि मानसिक संतुलन ठेवणे. योगासन दररोज नियमितपणे आणि तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास त्याचे फायदे
भरपूर होतात. धन्यवाद.